नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मला एक सांगा, बाळासाहेबांचा जन्म आणि बाळासाहेबांची राजकीय कारकीर्द कशासाठी झाली बरं? अनेक जण म्हणतील की बाळासाहेब हे अगदी योगायोगानं राजकारणात आले, पण तसं नाही. बाळासाहेब हे अत्यंत विचारपूर्वक आणि अत्यंत मोठ्या ताकदीनं राजकारणात आलेत. तुम्हाला एक मोठी गोष्ट सांगतो मी. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे एक मोठी व्यक्ती राज्यातली, अगदी शाहू महाराज असतील, अगदी बाकीची सगळी दिग्गज लोक असतील, अगदी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा बाकी अनेक अशा गोष्टी आपल्या लेखणीतून, आपल्या वाणीतून त्यांनी नेहमी समाजाला दिशा दिली, प्रबोधन केलं आणि आपली ठाकरी भाषा तशाच ताकदीनं बाळासाहेबांकडे सुपूर्द केली. तुम्हाला जे मी काय हे सांगतोय हे तुम्हाला आता पटणार नाही, पण हळूहळू तुम्ही पुढं मी सांगतो तुम्हाला काय काय कसं कसं नक्की आहे आणि मी का हे व्हिडिओ पाहणं अत्यंत महत्त्वाचं गोष्ट आहे की ही का विचार केला पाहिजे आपण सर्वांनी. बाळासाहेब जेव्हा त्यांनी एक शिवसेना नावाची एक संघटना काढली, शिवाची सेना, छत्रपतींची सेना म्हणून शिवसेना, आणि तिचा रंग भगवा दिला. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे काही कुठले पुरोगामी विचाराचे नव्हते, लक्षात ठेवा. कारण बाळासाहेबांना त्यांनी काही ना काहीतरी विचार दिला असेल. बाळासाहेबांना घेऊन त्यांनी सुरुवात प्रथम तिथून शिवतीर्थावरून केली आणि सांगितलं की मी हा बाळ ह्या महाराष्ट्राला अर्पण करत आहे. तो माणूस पुरोगामी असता तर त्यानं हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांना दिलेच नसते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांनी सुरुवातीला मुंबईतील मराठी लोकांसाठी काम केलं, कारण त्यावेळेला देखील मराठीची अत्यंत भीषण अवस्था मुंबईमध्ये देखील चालू होती. पुढे हिंदुत्वाचा झेंडा हातामध्ये घेतला, तो कुठं ठेवला नाही, तो कुठं सोडला नाही आणि हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी कधीही तडजोड केली नाही. अनेक जण तुम्हाला सांगतील, काहीही सांगतील, पण बाळासाहेब सरळ सांगायचे की माझं हिंदुत्वासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि माझं हिंदुत्व मी कधी खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी सोडणार नाही. त्यांनी तसं करूनही दाखवलं. ते स्वतः कधी मुख्यमंत्री म्हणून बसले नाहीत. जेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी दुसऱ्यांना बसवलं, पण स्वतः बसले नाहीत. स्वतः एक रिमोट कंट्रोल म्हणून एक समाजाला दिशा देणार त्यांची भाषणं काढून बघा. आजही आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आजहीच आपल्याला समजतं की बाळासाहेब ठाकरे म्हणजे काहीतरी व्यक्ती होती, ज्यांनी विचार दिला, ज्यांनी हिंदुत्वाचा विचार दिला, ज्यांनी होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवला. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण आपले जेव्हा बाळासाहेब असो किंवा बाकीचे आत्ताचे सगळे हिंदुत्ववादी नेते जेव्हा आपल्या हिंदूंच्या होणाऱ्या अन्यायावर बोलतात तेव्हा त्यांना अंधभक्त किंवा त्यांना काय ते आता अनेक अशी लेबलं लावली जातात. पण जेव्हा यांच्या बाजूने, बाकीच्या विरोधातल्या बाजूने जेव्हा सगळे बोलतात तिकडे मात्र कोणी काय बोलत नाही. पण बाळासाहेबांनी ही सगळी गोष्ट तोडली मोडली, अनेक नवीन संघर्ष या देशामध्ये उभा केला आणि दाखवून दिलं की हिंदूंसाठी लढणारा कोणीतरी एक ढाण्या वाघ आहे. जो इतिहास आपल्याला असं सांगतो की महाराष्ट्र नेहमी देशासाठी, राष्ट्रासाठी पुढे धावून जायचा, सर्व पुढे असायचा. तीच गोष्ट लोकशाहीमध्ये देखील बाळासाहेबांनी तंतोतंत पाळली आणि आम्ही शिवरायांच्या राज्यातले आहोत, आमचं रक्त हे भगवं आहे, आम्ही काहीतरी करू शकतो या मातीसाठी, हे पुन्हा एकदा बाळासाहेबांनी त्यांच्या विचारातून दाखवून दिलं. त्यानंतर आता कधी ना कधीतरी शरीर थकतं, माणूस हातारा होऊ लागतो, वय सरत जातं, पुढच्या पिढ्यांकडे जबाबदाऱ्या द्याव्या लागतात. उद्धव ठाकरेंकडे जबाबदारी आली. त्यांनी बाळासाहेबांकडून काय शिकलं, किती स्वाभिमान शिकला, काय काय विचार घेतले, त्या सगळ्या गोष्टी त्यांनाच माहिती. पण शिवसेना त्यांच्या हातामध्ये आली, पुढे देखील त्यांनी चालवली अगदी आता काँग्रेससोबत जाईपर्यंत. पुढे काँग्रेससोबत गेले. म्हणजे ज्या बाळासाहेबांनी, ज्या प्रबोधनकारांनी जे काही विचार होते, जे काही विचार होते, कुठे ना कुठेतरी त्याला तिलांजली देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि काँग्रेससोबत जाऊन सगळ्यात मोठी चूक केली. त्यांना असं वाटलं की आपण भारतीय जनता पार्टी आपल्याला घेत नाही ना, आपल्याला दुसरं कोणीही घेईल, आपण कोणासोबतही जाऊ. पण जो एक विचार असतो माणसाचा ना की मी मोडेन पण वाकणार नाही ना, मला भारतीय जनता पार्टीने घेतलं गेलं उडत, त्यांच्या विरोधात लढेन, पण मला त्यांची कुठेतरी जिरवायची आणि त्यांना कुठेतरी काहीतरी करायचं आहे, म्हणून मी कोणत्याही चुकीच्या विचारसरणीसोबत जाईन. हे करून त्यांनी खरोखर शिवसेनेचा एक खरा विचार मोडला. आणि ज्या लोकांसोबत ते गेले, ती डाव्या विचारसरणीची लोक, ज्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी आपली हयात घालवली, अख्खी हयात घालवली, ते नेहमी म्हणायचे की शरद पवार मित्र म्हणून चांगला आहे पण राजकारणात नाही, कधीच नाही. काँग्रेससोबत तर ते त्यांचं काय होतं तुम्हाला माहितीच आहे. त्यांची ती विचारसरणी कधी पटलीच नाही, ती पटवून घेतली नसत. पण उद्धव ठाकरेंनी केलेली चूक ही अक्षरशः शिवसेनेचे 2 तुकडे करणारी ठरली असेल असं त्यांना देखील वाटलं नसेल तेव्हा. नंतर पुढं एकनाथ शिंदे बाहेर पडले, शिवसेनेचा दुफळी झाली. यातून बाळासाहेबांची शिवसेना जी संघटना एक होती, ज्याला नाव होतं बाळासाहेबांचं, आज दोन्हीकडे रस्सीखेच चालू आहे. आज एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं चिन्ह घेतलं असेल, बाळासाहेबांचं नाव ते सांगत असतील, ती शिवसेना आम्ही जिवंत ठेवली म्हणून भारतीय जनता पार्टीसोबत ते गेले असतील, पण शेवटी बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती कुठे ना कुठेतरी हलताना डुलताना आपल्याला दिसली. पण उद्धव एक गोष्ट लक्षात घ्या, एकनाथ शिंदे काही बाळासाहेबांचे पुत्र नाही आहेत.
त्यांनी विचार तोडला काय, मोडला काय, सरळ ठेवला काय, काही केलं काय, तरी त्यांच्याकडे एवढं लक्ष जाणार नाही जेवढं उद्धव ठाकरेंकडे लक्ष जाईल. कारण ते बाळासाहेबांचे पुत्र आहेत, त्या शिवसेनेचे वारस आहेत, त्या शिवसेनेच्या विचाराचे ते खांद्यावर घेऊन जाणारे एक ते माध्यम आहे. त्या नजरेने लोक उद्धव ठाकरेंकडे पाहतात. कारण राज ठाकरे तर आधीच बाहेर पडले. जे ठाकरे शैली, जो ठाकरे विचार जो राज ठाकरेंकडे होता, त्यांनी नाही पुन्हा इकडे, कारण त्यांनी संघटनाच दुसरी नवीन काढली त्यांची वैयक्तिक. पण शिवसेना म्हणून जो उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंकडे लोक पाहत आहेत. आणि त्यांनी असं करणं हे अत्यंत भीषण, हे अत्यंत घोड चूक होती, जी उद्धव ठाकरेंना येणाऱ्या काळात नडेल. आज त्यांना जे वाटतंय की मी डाव्या विचारसरणीच्या लोकांची मतं घेईन, मी मुस्लिमांना जवळ करेन, पण ज्या बाळासाहेबांनी आपली हयात घालवली त्यांचा विचार एकदाही मनात आला नसेल का उद्धव ठाकरेंच्या हे सगळं करताना, की आपण काय करतोय, आपण नक्की कुठल्या मार्गाला चाललोय, आपला नक्की मार्ग काय, आपण खरंच ते विचार चालवतोय का, या सगळ्या लोकांसोबत आपण खरेच ते चालवू शकू का. आज बाळासाहेब असते, आज संसदेमध्ये वक्फ बिल सादर करण्यात आलं आणि त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंची सगळी लोक, उद्धव ठाकरे सगळे उतरले. वक्फ बिलाच्या विरोधात ते सगळे बाहेर पडले. मी तुम्हाला काय म्हटलं की उद्धव ठाकरेंचा द एंड तर होत नाही ना राजकारणात. एक गोष्ट लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना आजही समजत नाहीये की आपण ज्या मतांवरती किंवा ज्या लोकांवरती विश्वास ठेवायला जातोय ती लोक आपली नाहीच आहेत. ती लोक कदाचित त्या आघाडीमध्ये आहेत शरद पवार आणि काँग्रेसच्या, म्हणून त्यांना त्या आघाडीसोबत रेटलं जातं, सुक्यासोबत ओलं जळलं जातं तशा प्रकारे. पण जेव्हा उद्धव ठाकरे आता बाहेर निघतील आणि वैयक्तिक स्वतःची ताकद तपासून पाहतील, तेव्हा कदाचित कुठेतरी उद्धव ठाकरेंचा द एंड झालेला आपल्याला दिसतोय की काय, असं सगळं चिन्ह आणि असं सगळ्या परिस्थिती सगळी उभी राहिले. शिवसैनिक जुन्यातला एकही राहिला नाही. जे कमी मोजके राहिले असतील ते अगदी वैयक्तिक उद्धव ठाकरेंनी जोडून ठेवलेले, वैयक्तिक बाळासाहेबांच्या विचारांचे नाही, त्यांच्या विचारांचे, उद्धव ठाकरेंच्या विचारांचे. कारण आज बाळासाहेबांची शिवसेना जर तुम्ही म्हणताय की माझीच शिवसेना आहे आणि मीच तो बाळासाहेबांचा उत्तराधिकारी आणि त्यांच्या विचारांचा मी वारस आहे, तर आज जे काही विधेयकाच्या किंवा विरोधात जे काही उभे राहिले आणि वक्फ बिलाच्या समर्थनार्थ सगळी लोक ही उभी राहिली, हे अत्यंत न पटणार आहे. ते वक्फ बिल येऊ न येऊ ती पुढची गोष्ट राहिली. साधं उदाहरण घ्या ना, जो वक्फ बोर्ड कोणाच्याही जागा जमिनीवरती हक्क सांगणार आणि काहीही करणार, त्याला सुधारणा विधेयक यायला नको. म्हणजे त्यांच्यासाठी संविधान नाही, त्यांच्यासाठी त्यांचे कायदे, त्यांचा कोर्ट आणि आपल्यासाठी संविधान. संविधान जर आम्हाला सर्व धर्म समभाव शिकवत असेल तर त्यांनी फक्त धर्म पाळायचा आणि आम्ही समभाव करत बसायचा सगळ्या गोष्टीचा. का नको याला तिथं सुधारणा विधेयक. गोरगरिबांच्या जमिनी बिमिनी घेतल्या जात आहेत. अरे तुमच्या संविधान करताय ना तुम्ही, हां, त्या राष्ट्रपती भवनावर हे अधिकार सांगतात की हे वक्फ बोर्डाची जागा आहे म्हणून. म्हणजे जे सर्वोच्च वास्तू या देशातली ज्याला मांडली जाते संविधानाची, त्याच्यावर हे हक्क सांगतायत. उद्या सगळ्यावरती हक्क सांगतील, अंबानींच्या करावरती हक्क सांगतायत. तुम्हाला वाटत नाही की हे चुकीचं आहे? हे समर्थन करणारे हे मला हे जरा ढिसार मेंदूचे, तुम्हाला खरंच वाटत नाही की हे चुकीचं आहे? ती जमीन तुमची काय असेल ती ठेवा तुमच्याकडे, पण तुम्ही कुठेही काहीही हक्क सांगत बसाल, उद्या म्हणतील हा रस्ता आमच्याच जागेतून गेला आहे, करा बंद याला. हे मनमानी कारभार झाला असं वाटत नाही का तुम्हाला? कुठेतरी त्याच्यामध्ये सुधारणा आल्या पाहिजेत. सुधारणा प्रत्येक गोष्टीत आल्या पाहिजेत. जर त्यांची कोणतीही गोष्ट त्यांच्याच कोर्टात चालत असेल तर त्यांच्या बाजूने निकाल लावणार. मग आता काय सुधारणा काय केले की बाबा आता कोणतीही केस असेल तिथे सुटत नसेल तर ती सुप्रीम कोर्टात यावी लागेल, कारण या देशाचा सुप्रीम कोर्ट हा सर्वोच्च कोर्ट आहे. आता यात काय चूक केली का अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी? याच्यात चूक केली का? हे काय बरोबर नाही. आणि याच्यासाठी उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र जेव्हा या सगळ्या गोष्टी करतात, मनात वेदना होतात, इथं वेदना होतात या सगळ्या गोष्टी समजताना, ऐकताना. आजपर्यंत बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत राजकारण आम्ही आमच्या पिढ्या मोठ्या होत आहेत, शिकतायत. त्या उद्धव ठाकरेंनी हे करणं शोभा देत नाही, खरंच शोभा देत नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. छोट्या मोठ्या मतांसाठी, पदांसाठी याच्यासाठी बाळासाहेबांनी नसता विचार केला आणि त्यांनी कधी केलाही नाही. आज तो माणूस असताना हक्कानं सगळ्यांना सांगितलं असतं, विरोधकांनाही, की एक व्हा सर्वांनी या देशासाठी, इथल्या जमिनीसाठी, या मातीसाठी. पण दिवाणी तो विचार उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाही. म्हणून म्हटलं मी, उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा दी एंड तर होत नाही ना, याचा विचार त्यांनी आणि त्यांच्या संघटनेनं निश्चित करावा. कारण राजकारण राजकारणाच्या जागी असतं, पण काही गोष्टी शर्टाचं एक बटन चुकीचं लागलं तर खालची लावावी लागत नाही, ती आपोआप लागत जातात. जर एक विधेयक जर दुरुस्त करून योग्य होत असेल तर खालची सगळ्या गोष्टी आपोआप दुरुस्त होत जातील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये काय मुस्लिमांवरती अन्याय नाही आणि दुसऱ्यांचं भलं देखील नाही, हे लक्षात ठेवावं. इथं प्रत्येकाच्या हक्काची गोष्ट आहे. जर एखादी तुमच्या आमच्यातल्या विचार करा, तुमची एखादी जमीन जर वक्फ बोर्डानं दावा सांगितलाच, तुम्ही कराल काय?
विचार करा ना फक्त डोळे झाकून की तुमच्या घरावर उद्या वक्फ बोर्डाची नोटीस लागली, तुम्ही काय कराल? त्यांच्या कोर्टात जाल, ते तुम्हाला ठेवणार आहेत, मग तुम्ही काय कराल? काहीतरी सुप्रीम कोर्ट, काहीतरी संविधानाची ताकद कायद्याची हवीच ना. मग ते काही चूक केलं का यांनी? त्यामुळे प्रत्येक भारतीयानं विचार करावा. हा व्हिडिओ खास करून उद्धव ठाकरेंसाठी होता की नाही पटलं, म्हटलं आज तरी किंवा हा तरी निर्णय उद्धव ठाकरे कुठे ना कुठेतरी गपचूपणे आतल्या आत बदलवतील, पण तसं मात्र दिसत नाही आणि तशी चिन्हही दिसण्यासारखी नाही आहेत. त्यामुळे दुःख या गोष्टीचं वाटतं आहे की बाळासाहेबांनाही वाईट वाटत असेल आणि ज्या शिवसैनिकांनी ही शिवसेना मोठी केली, ज्या विचारांवर मोठी केली, त्यांच्याही मनात कुठे ना कुठेतरी चलबिचल चालू असेल. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.